मातीला शतःशः प्रणाम करूनच मी सुरुवात करते. माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो, उजवीकडे बराच गोंधळ चालू आहे. मला सवय नाही आहे. मला वाटतं सूरज सरांनी जराशी चूक केली की काय, वेळ बरोबर साधलेली नाही आहे. कारण मला एकतर आधी लहान मुलांच्या समोर बोलायची सवय नाही आणि अशा गोंधळामध्ये बोलायची तर बिलकुल सवय नाही. पण तरी पण मी प्रयत्न करतेय. तर सुरुवातीलाच काही का असेना, गोंधळ असेना, काही का असेना, पण या पवित्र भूमीत मला पाऊल ठेवण्याची संधी दिल्याबद्दल मी शाळेच्या व्यवस्थापन मंडळाचे, शाळेच्या मुख्याध्यापका सौ राखी देशमानी मॅडम यांचे, इथल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणि विशेषतः सूरज सरांचे मी आभार मानते. सुरुवातीलाच आभार मानते. मित्रमंडळी, तुम्ही काही आज उपदेश ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहे हे मला चांगलं कळतंय. चांगलं नटून थटून आलेल्या, डान्स करायचा आहे, काहीतरी करायचं आहे, त्यामुळे तुम्ही काही आज ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. आणि म्हणून मी ठरवलंय फक्त एक दोन गोष्टी सांगायच्या. गोष्टी तरी ऐकण्याची तयारी आहे की नाही? काहीच लक्ष नाही आहे. ओके, एक्झॅक्टली. तर गोष्टी तरी तुम्ही ऐकालच. आणि आज विशेषतः मला बोलायचं आहे, ते पालकांशी पण बोलायचं आहे, म्हणून मी ही संधी आवर्जून घेतेय. तर गोष्टी तुम्ही ऐकणारच आहात, पण त्याच्या आधी थोड्याशा गप्पा झालेल्या चांगल्या आहेत. थोड्या नाही का, म्हणजे गप्पा गोष्टी सगळंच पूर्ण होतं. बरोबर आहे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, मला तुम्हाला अभिनंदन करायचं आहे. तुम्ही 21व्या शतकामध्ये जन्मलेले आहात. आज तुम्हाला प्रगती, सायन्स, टेक्नॉलॉजीची प्रगती तुम्ही अनुभवताय. आज तुम्हाला मोबाईल, कम्प्युटर, कनेक्टिव्हिटी हे सगळं येत आहे. आमच्या लहानपणी असं नव्हतं, पण तुम्ही भाग्यवान आहेत. पण हे सगळं अनुभवात असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आजचं युग हे ज्ञानाचं युग आहे. म्हणजे ज्ञान हा आजचा परवलीचा शब्द आहे. म्हणजे बघा, एकेकाळी राजेशाही होती. राजे रजवाडे असताना राजाची सत्ता महत्वाची असायची. हळूहळू काळ बदलत गेला, पैसा महत्वाचा झाला. हळूहळू काळ बदलत गेला. आज ज्ञान हा परवलीचा शब्द आहे. ज्ञान महत्वाचं आहे. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्ञान हे येन केन प्रकारे ना मिळवलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. ज्ञान महत्वाचं आहे, पण केवळ ज्ञान आहे चालेल का? नाही, काही कौशल्य असली पाहिजे. ते ज्ञान कसं सादर केलं पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे, ही काही कौशल्य तुम्हाला असली पाहिजेत. त्या कौशल्यांबद्दल मी आज बोलणार नाही, पण या दोन्ही बरोबर काही मूल्यही आयुष्यामध्ये महत्वाचं आहेत. तुम्ही म्हणाल, हो आम्हाला माहिती आहे की मूल्य शिक्षणाचा तास असतो. ही मूल्य साधी वाटतात, खरं बोलावं, प्रामाणिक राहावं, अगदी साधी सरळ सोपी वाटतात, पण ती आचरणात आणणं अतिशय अवघड आहे. कडक शिस्त स्वतःला लावली पाहिजे. आता हेच उदाहरण बघा ना, मोबाईल आपण वापरतो, प्रगती झालेली आहे. आज कोरोनामध्ये तुमचं शिक्षण थांबलं असतं तर ते मोबाईलमुळे चालू राहिलं, चांगली गोष्ट आहे. पण याच्या तोट्याच्या काही बाजू आहेत. आज आमची मुलं ही ते रंगीबेरंगी दिसणारी चित्र, व्हिडिओ याच्या इतक्या आहारी गेलेली आहेत की मोबाईलचं त्यांना व्यसन लागलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, हे तुम्ही हळूहळू विषप्राशन करत आहात. मला पालक इथे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, आजी आजोबा इथे उपस्थित राहिलेले आहेत, त्यांना आवर्जून सांगायचंय की तुम्ही या बाबतीत थोडंसं काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर संपूर्ण समाजाचा आणि देशाचा नाश व्हायला वेळ लागणार नाही. या मोबाईलमुळे काय होतं, विचार करण्याची शक्तीच निघून जाते. आणि अशी जर पिढी घडत गेली तर पुढे अवघड आहेत. तर पालकांना मला कळकळीची विनंती आहे की त्यांनी या बाबतीत प्रत्येक घरामध्ये काही ना काही उपाय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरूर तुम्हाला भरपूर उपाय सापडतील. ओके, तर अनेक मूल्य आहेत. त्याच्याबरोबर वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, ध्येय असलं पाहिजे. हे कसं, मला बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या, पण आजचं वातावरण काही त्याला सुटेबल नाही आहे. आणि म्हणून मी शेवटी एकच गोष्ट सांगते आणि थांबते. गोष्ट अशी आहे, प्राण्यांची शाळा होती. म्हणजे आता तुम्ही शाळेमध्ये मुलं मुली आहात. शाळा होती प्राण्यांची. म्हणजे
हत्ती, ससा वगैरे हे सगळे शाळेत शिकायला जायचे. त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि परीक्षा आली. लेखी परीक्षा काय घेता येत नव्हती, म्हणून एका मागून एकाची शिक्षकांनी परीक्षा घेतली. पहिला नंबर होता सशाचा. सशाला शिक्षकांनी सांगितलं, तू थोडं ध्यानस्थ राहून दाखव बघू. टुनटुन उड्या मारणारा ससा तो काय ध्यानस्थ राहतोय, त्याला काही ते जमलं नाही, नापास झाला. पुढचा नंबर होता हत्तीचा. त्याला शिक्षकांनी सांगितलं, तू अशा फांद्यावर लटकून दाखव, उड्या मारून दाखव बघू. एवढा वजनदार हत्ती तो काय उड्या मारून दाखवतोय, त्याला ते जमलं नाही, नापास झाला. पुढचा नंबर होता माकडाचा. त्याला शिक्षकांनी सांगितलं, तू 10 टन वजन उचलून दाखव बघू. जमलं नाही, नापास झाला. सगळे प्राणी नापास झाले. मला सांगा, जिथे सगळे प्राणी किंवा सगळेच विद्यार्थी नापास होतात, त्या सिस्टीम वरती थोडासा प्रश्न उभा राहतो की नाही. ज्याच्याकडे जी कुवत नाही त्याची परीक्षा घेतली गेली, बरोबर आहे, आणि जी कुवत आहे ते मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. या निमित्तानं मला तुम्हाला आणि पालकांना एवढंच सांगायचं आहे की मुलांची आवड काय आहे, त्यांची कुवत काय आहे, त्यांची क्षमता काय आहे, हे पाहून त्यांचं करिअर ठरवा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणण्याचा प्रयत्न करा. शिक्षकांनाही मला सांगायचं आहे की हा प्रायमरी म्हणजे बेस आहे. तर विज्ञान असेल, मॅथमॅटिक्स असेल, जे काही मल्टिप्लिकेशन वगैरे जे काही कन्सेप्ट असतील ते बेसिक पक्के झाले पाहिजेत. कारण काय होतं, इथे जर पक्क झाले नाही तर पुढे शाळेतले हायस्कूलमधले शिक्षक ओरडतात की यांचं काही बेसच पक्का नाही आहे. हे टाळण्यासाठी शिक्षकांनी सुद्धा मनापासून मुलांचा बेस पक्का करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला पालकांनी थोडीशी जोड दिली पाहिजे. पालकांनी सुद्धा मुलांच्याकडे लक्ष देऊन सोपे सोपे प्रयोग घरी केले पाहिजेत. वाफेची शक्ती कुकरच्या शिट्टीमधून दाखवली, अनेक गोष्टी करता येतील. पण मी एवढंच बोलते, आणि असं जर झालं म्हणजे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक हे जर हातात हात घालून काम करायला लागले तर देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे, हे 100% याची मी गॅरंटी देते. एवढंच बोलते आणि मी थांबते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलात. आमच्या सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या वतीनं तुमच्या कल्पना, तुमचे जे काही सूचना ते पाळण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करूयात. आम्ही करतोच, त्यात अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय. नक्की खूप खूप धन्यवाद. त्यानंतर पुढचे आपले प्रमुख पाहुणे भावसार मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी थोडक्यात आमचे मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावे. नमस्कार सर्वांना, शुभ संध्याकाळ. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व आदरणीय सर्व पालकवर्ग आणि माझे मित्रमैत्रिणींनो, खरं तर आता कुणाचीच इथे मानसिकता दिसत नाही आहे मुलांची. तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहत नाही, अगदी थोडक्यात आटपते. सर्वप्रथम सूरज सरांचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळे मी इथे आज आली आहे. आजची माझी व्हिजिट पोस्टपोन करून इथे आली आहे. त्यांच्या आग्रहाला सीमाच नाही आहे, इतका आग्रह. आठवडा झाला माझ्या मागे, मॅडम या. आले सर शेवटी, सॉरी उशीर झाला पण आले. मुलांचा गोंधळ खूप चालू आहे. मुलांची आता खरंच सहनशीलता संपत आलेली आहे. पुन्हा त्यांचा मूड जाण्याआधी कार्यक्रमाला सुरुवात झालेली केव्हाही चांगली. ह्या सोलापूरला एक खूप चांगली पार्श्वभूमी आहे कलाकारांची. न जाणो ह्या कार्यक्रमातून उद्या एक भाविक कलाकार इथूनच एखादा तयार होईल, आणि या प्रकारची तयारी ह्या शाळेने करून घेतलेली मला दिसून येते. पालकांचाही भरपूर सहभाग आहे. विद्यार्थी खूप छान, अगदी फुलपाखरासारखी नटलेली आहे. त्यांना पाहून माझा दिवसभराचा थकवाच गेलाय. इतकी दिवसभर ते फाईल्स, बाकीच्या गोष्टी सगळ्या गरड्यात. खरंच खूप प्रसन्न वाटायला लागलं. आता एक 5 मिनिटात माझं काम आटपून किंवा थोडंसं बोलून निघणार होते. आता एखादा कार्यक्रम पाहून जाईल नक्कीच. तुमच्या आयोजकांनी खूप छान या ठिकाणी तयारी केलेली दिसते. आदरणीय श्री थिटे सर यांना इकडे आमंत्रित केलेलं आहे.
जेणेकरून आपले सगळे विद्यार्थी वर्ग विद्यार्थी आपला मुली